थकवा कमी होतो आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स बेटर होतो। हा छोटासा बदल पण लॉंग टर्म मध्ये स्टॅमिना वाढवायला मदत आणि खरं सांगायचं तर खूप पुरुषांच्या मनात कॉमन प्रश्न आहे। हॅलो डिअर फ्रेंड्स, आजचा विषय खूपच इम्पॉर्टंट आहे आणि खरं सांगायचं तर खूप पुरुषांच्या मनात कॉमन प्रश्न आहे। घरगुती उपायांनी स्टॅमिना खरंच वाढतो का? आणि जर वाढत असेल तर नेमकं काय करायला हवं? आणि यावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात जाणून घेऊया। डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत आहे। गेल्या 40 वर्षांपासून ते क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून लोकांना मार्गदर्शन करत आहे। महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा शहरात त्यांचे क्लिनिक असून संभाजीनगर येथे मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार प्रॅक्टिस करतात आणि शनिवारी रविवारी मुंबई आणि पुणेला उपलब्ध असतात। आता थेट मुद्द्यावर येऊया। डॉक्टर मुंदडा सांगतात की स्टॅमिना वाढवण्यासाठी घरगुती उपाय खूप इफेक्टिव्ह ठरू शकतात, कारण ते शरीराला आतून स्ट्रेंथ गेन करण्यात मदत करतात। सगळ्यात आधी बोलूया एनर्जी बद्दल। शरीरात एनर्जी मेंटेन ठेवण्यासाठी काही सिंपल पण पॉवरफुल पदार्थ मदतीचे ठरतात, जसे की खजूर, बदाम, अंजीर, ड्रायफ्रुट्स रोजच्या आहारात घेतले तर ते नॅचरली बूस्टर म्हणून काम करतात। शरीराला ताकद मिळते आणि थकवा कमी होतो। त्यानंतर ब्लड फ्लो खूपच कमी असतो, कारण चांगला ब्लड सर्क्युलेशन असेल तर स्टॅमिना चांगला असतो। यासाठी बीटरूटचा ज्यूस प्यायचा, डाळिंबाचा ज्यूस प्यायचा, अगदी लसूण आणि आल्यासारखे पदार्थ खूप उपयोगी ठरतात। हे पदार्थ शरीरात सर्क्युलेशन सुधारण्यासाठी मदत करतात आणि ज्याला डायरेक्ट पण परफॉर्मन्सवर सुद्धा फायदा होतो। आता एक सोपी पण इफेक्टिव्ह गोष्ट, सकाळी सुरुवात कशी करता यावर खूप गोष्टी डिपेंड करतात। काही लोक सकाळी कोमट पाणी पितात, त्यात थोडं मध घालतात आणि आलं घेण्याची सवय लावतात। त्यामुळे शरीराला हलकी एनर्जी किक मिळते आणि मेटाबॉलिझम सुधारतो। हा छोटासा बदल पण लॉंग टर्म मध्ये स्टॅमिना वाढवायला मदत करू शकतो। आणखी एक इंटरेस्टिंग पॉइंट, डाएटमध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन्सचा बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे। दूध, केळी, ग्रीन व्हेजिटेबल हे सगळं शरीराला नेसेसरी न्यूट्रिएंट्स देतं आणि जेव्हा शरीराला योग्य पोषण मिळतं तेव्हा नॅचरली स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो। डॉक्टर मुंदडा स्पष्ट सांगतात, हे घरगुती उपाय शरीराला बूस्ट देतात, म्हणजे शरीराला कॅपॅसिटी वाढवतात। त्यामुळे तुम्हाला एनर्जी जास्त वाटते, थकवा कमी होतो आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स बेटर होतो। हे सगळं कम्प्लिटली नॅचरल पद्धतीने होतं, त्यामुळे कोणतेही साईड इफेक्ट नाही आहे। आता एक छोटंसं एक्झाम्पल, समजा एखादी व्यक्ती रोज थोडे ड्रायफ्रुट्स घेते, सकाळी हेल्दी ड्रिंक घेते आणि डाएटमध्ये थोडे चेंजेस करतो, तर काही दिवसातच त्याला जाणवायला लागतं की आधीपेक्षा जास्त एनर्जेटिक आहे। म्हणजेच छोटे छोटे बदल एकत्र येऊन मोठा फरक घडवतो। शेवटी एकच छोटा मुद्दा, तो उपाय एकदम इन्स्टंट रिझल्ट देतो, पण रेग्युलर घेतल्यास शरीरावर त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट नक्की दिसतो आणि हा फरक नॅचरली आणि टिकाऊ असतो। जर तुम्हाला हे स्टॅमिनाबद्दल काही अडचणी जाणवत असेल किंवा तुम्हाला तुमच्या सेक्शुअल हेल्थबद्दल प्रॉपर गायडन्स हवा असेल तर डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याशी नक्की संपर्क करा, कारण योग्य गायडन्स आणि योग्य ट्रीटमेंटमुळे रिझल्ट अजून चांगला येतो। आणि अशा सिंपल, प्रॅक्टिकल, युजफुल माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।